सहानुभूती आहे मग ठाणे ते कोकण ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला नाही असा घणाघात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर लगावलाय। तर ठाकरे गटाच्या उमेदवारांना मराठी नाही तर एका विशिष्ट समाजाची मतं मिळाल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। तर फडणवीसांना उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी कोकणात काम सुरू केल्याचं म्हटलंय। तर वाराणसीमध्ये मतं का घटली आणि अयोध्येमध्ये भाजपची हार का झाली असा सवाल त्यांनी केलाय। त्याबरोबरच देशात राम भक्त आहेत, अंधभक्त नाहीत असंही ते म्हणाले। या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे। उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना। ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही। उभाठाला एकही जागा मिळालेली नाही। कोकणात उभाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही, पालघर जिल्ह्यात उभाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यात उभाठाला एकही जागा मिळालेली नाही। आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना। मला वाटतं पहिलं मी जसं सांगितलं ना, आम्ही तर करतच आहोत, आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे। विनायक राऊत साहेब परत गावोगावी जातात, काम करत आहेत। पण वाराणसीत मतधिक्य का कमी झालं? अयोध्येत का हार झाली? म्हणजे ह्या देशात राम भक्त आहेत, अंधभक्त नाही आहेत।